नंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. मॅचला इथे आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल घेऊन नंदन गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर रितेश राऊत जो स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल क्रॉस बॅटेड फटका तो खेळण्याचा मनसुबा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची चेंडूची हाताळणी आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना आपण पाहतोय. नंदन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. समोर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे रितेश राऊत जो पुन्हा एकदा फलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक बॉलला जोपर्यंत थांबवेल 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. आपलं वैयक्तिक खातं तिथे बॉबीनं उघडलंय. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर जाते. अमित जो साथीनं ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याला आपण सध्या फलंदाजी करताना स्ट्रायकर एंड कडे पाहताय. नंदन पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं आणि इथे त्या योग्य टप्प्यावर मारा तो त्यानं सुरू केलाय पहिल्या 2 बॉल मध्ये. यावेळेस अमितचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकानं थोडासा लेट स्टार्ट केला. कॅच कॅरी करण्याकरता थोडासा आधी प्रयत्न केला असता तर तिथे कॅच कॅरी होऊ शकला असता. मात्र तुम्ही स्टार्ट जर घेतला नाही थोडंसं लेट सुरुवात केली तर मग बॉल हातामध्ये समाविष्ट करणं ते राहून जातं. 3 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्यावर आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकारली जाईल. नंदन चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना रोखण्याचं काम त्याच्या खांद्यावर टीमनं आपल्या संघ सहकाऱ्यांनी त्याला दिलंय. ते काम अगदी यशस्वीरित्या आणि योग्य तऱ्हेनं निभावत असताना नंदन आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कट केलंय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला बॉल न दिलाय. गुंगारा निघून चाललाय सीमारेषेच्या पार. या डावाचा पहिला चौकार अमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय. 4.
तेश ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडे पाहत आहे. चला गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. सातत्याने ही गोष्ट तुम्हाला समजवावी लागते, कारण अपुऱ्या वेळेत आपल्याला आजचा दिवसाचं शेड्यूल पूर्ण करायचं आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलच्या उद्दिष्टाने खेळला, एक सिंगल जी राफलकावर जोडली जाईल. अगदी चांगली फलंदाजी सध्या केळीचा पाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सिंगल आहे तिथे सिंगल घेतल्या जात आहेत, डबलच्या जागी डबल घेतल्या जात आहेत. खराब चेंडूचं चयन करताना त्यावर षटकार चौकार ते अधोरेखित केले जात आहेत आणि धावफलकाला सुस्थितीत हलतं ठेवलं जात आहे. ते खूप महत्वाचं आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. इथे कॅच कॅरी करताना यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. या बॉल हातातनं तिथे निसटला गेला आणि त्यामुळे जीवनदान मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 16 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि उर्वरित 4 बॉलमध्ये चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. यावेळेस मात्र हाही बॉल अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 20 ऑन बोर्ड. 20 धावा 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बॅलन्स आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राहुल समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधनं सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 24-24. खेळ त्यामध्ये चांगल्या रन्स या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फुल टॉस आहे आणि त्याला ही समोरच्या बाजूने फुल टोल वसूललंय. बॉलला खेळलाय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉलवर दर्जेदार फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाज अमितच्या बॅट मधनं हा सलगचा तिसरा चौकार. 4. पाच चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या राफलकावर आहेत. शेवटचा बॉल तो बॅटच्या पट्ट्यात निसटून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने येतोय. 2 ओव्हरचा खेळ. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश केळीचा पाडा जाऊन पोहोचली आहे ते 28 या आकड्यावर.
पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतं. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर नोचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 30 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ झाला आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 ही धावसंख्या राफल कावर आहे. चिराग यावेळेचा बॉल पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर. पंचांकडनं 9चा इशारा आलाय म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. या पुढचा बॉल तो फ्री हिट असेल फलंदाजा करता. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे येणाऱ्या बॉलवर खेळला जाईल. थोडासा गोलंदाजीमध्ये कमकुवत वाटू लागलाय या मॅच मध्ये. टीम सिद्धेश्वर कोंडले ओम एंटरप्राइजेस या नावानं तो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी अंडरआर्म बॉक्स मध्ये ज्या पद्धतीने टॅपचे स्ट्रोक खेळले जातात अगदी त्या पद्धतीने टॅप केला होता. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं धावसंख्या 32 धावा. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 32 ही धावसंख्या राफल कावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. उर्वरित 4 बॉल मध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं साकारला जाईल. चिराग यावेळेस मात्र बॉबीने मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चालला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 33 शांत केलंय. जरी 2 नो बॉल टाकले असले तरी त्यानंतर अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती चिरागच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जी किफायतदार साबित होती टीम ओम एंटरप्राइजेस कोंडले करता. चिराग यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय आणि लॉंग ऑन मध्ये टिपला गेला. हा दर्जेदार झेल संपवला आखिरकार फलंदाज अमित पाटीलचा खेळ. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय टीम श्री गणेश केळीचा बाळा या टीमला. फलंदाज अमित बाद. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा. या दाफलकावर असताना मैदानात आल्या मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही. माघारी जावं लागेल जयदीपला. एक महत्वाचा खेळाडू होता. वन डाऊनच्या स्वरूपाने मैदानामध्ये आला होता. मात्र जयदीप एक नव्या जोशाचा नव्या दमाचा हा खेळाडू ज्याला संयम मैदानाच्या आतनं ठेवता आला नाही. आपल्या डावाचा पहिला बॉल फेस करत असताना त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय आणि झेलचीच्या स्वरूपाने माघारी परतवलाय. विकेटचे बदन. खेळाडू बाद. धावेमध्ये उडवला क्षेत्ररक्षक तो स्वतः गोलंदाज तरी चेंडू पर्यंत आला. दुसऱ्या धावे करता धावण्याचा प्रयत्न आणि इथे सुरक्षित 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या गेल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35 धावा या राफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ड्रिंक्स ते मैदानाच्या आतमध्ये येते आणि आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजे कडनं एक गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा जिल्हा प्रमुख चषक 2026.
3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धाफलकावर धावसंख्या 35 लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा नंदन त्याच्या खांद्यावर टीमनं विश्वास दर्शवलाय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून साकार केली होती. त्याच नंदनला यावेळेस गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 4 मध्ये बोलवलंय. पेनल्टी बेट ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर जास्तीच्या धावा आल्या तर मग थोडंसं रिलॅक्स होऊन शेवटच्या ओव्हरमध्ये आणखी आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल टीम केळीचा पाडा. आणि या ओव्हरमध्ये जर नंदननं कमी धावा दिल्या तर मग अंडर प्रेशर राहताना शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं प्रेशर राहील फलंदाजी करत असताना टीम केळीच्या पाडावर. त्यामुळे या ओव्हरचं खूप जास्त महत्व असतं जे सध्या नंदनच्या हातामध्ये आहे. यावेळेस मात्र बॉबीनं पहिलाच बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय. नंदनचं केलंय भव्य स्वागत. बॉल सीमा रेषा पार, षटकार. नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद दादा रॉयल नंबर 1 आहे टॉप लेवल हर्षद होंडो रॉयल नंबर 1. पहिल्याच बॉलवर इथे षटकार आलाय, ज्या षटकाराच्या मदतीनं 41 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. आता मात्र सुस्थितीमध्ये आलंय दाफलक कारण बॉबी त्यानं सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. अगदी चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं प्रदर्शित करतोय. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं करून दाखवतोय आणि त्याकरताच तर त्याला ओळखलं जातं या टीमचा तारणहार किंवा मग केळीचा पाडा संघ म्हणजे बॉबी. हे एक समीकरण आहे आणि ते समीकरण अगदी योग्यतेनं जुळालं तर मग विजयावर शिक्कामोर्तब करणं तेही शक्य होतं. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नंदन आहे. चेंडू हरवला गेलाय त्यामुळे दुसरा चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जातोय. बॉबीने जर सलग 3 चेंडू 3 षटकार खेचले तर वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज बॉबी करता दिलं जाईल. इथे पहिला षटकार तर बॉबीने मैदानाच्या आतनं खेचलाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 42-42. हर्षल भोईर मेट यांच्याकडनं रितेश राऊत याच्याकरता शुभेच्छा येत आहेत. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतनं दाखवतोय आणि त्यामुळे त्याच्याकरता या शुभेच्छांचा वर्षाव तो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय तर नंतर दाफलकावर 42 लागल्यात. अजूनही 4 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र इनसाइड आउट करायचंय. बॉल हवेत आहे, बिटवीन द गॅप पडलाय, मग थांबवणं थोडंसं कठीण आहे. बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातनं आलेला हा दमदार आणि दर्जेदार फटका. 4. तीन चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दाफलकावर 46 आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल आडव्या पट्ट्याने खेळायचा आहे. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. नंदन आता कमबॅक करतोय. 3 बॉल मध्ये 11 दिल्यात. त्यानंतरच्या 3 बॉल मध्ये रोखायचे, बंदिस्त करायचे, शांत ठेवायचं या मनसुब्यानं अगदी तेज तर्रार गोलंदाजी ती त्याच्या वतीनं पाहायला मिळते. स्मॉल पॉकेट डायनामाइट म्हणून नंदनची एक वेगळी ओळख आहे. वाडा टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा मग जेव्हाही खुल्या गटात संधी मिळाली आहे ना त्या संधीचं सोनं केलेला हा खेळाडू आहे नंदन पाटील, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय.
वाह वाह लाजवाब, चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या 46 या आकड्यावर स्थिर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. गोलंदाज नंदन पाटील जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहे, त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात तगडा प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. यावेळेस करणच्या बॅटमधनं आलाय टीमच्या मदतीला एक दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 50 कम्स अप, 52 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. नील पा चार ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 52. राकेश शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीचा मारा करतोय. रितेश त्याच्या विरोधात कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. 52 लागल्यात, आणखी किमान 15 धावा त्या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न टीम श्री गणेश केळीचा पाडा त्यांना करावा लागेल. इथे प्री माइंडेड बॅटिंग होती, आधीच ठरवलं होतं आणि चुकीच्या पोझिशन मध्ये येऊन स्कूप करण्याचा प्रयत्न केला. स्कूप करण्याकरता तुम्हाला गुडघ्याला जमिनीवर टेकणं ते खूप गरजेचं असतं. तुम्ही गुडघा जमिनीवर टेकल्यानंतर जो स्कूप खेळतात तो बिहाइंड विकेट तुम्हाला चांगला रन देऊन जातो. यावेळेस तो उभ्या उभ्या स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक निर्धाव बॉल, फुल टॉस मिळालाय, मात्र तिथे मिडल झाला नाही आणि त्यामुळे एका धावावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 53. 53 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. राकेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं, समोर करण उभा आहे. यावेळेस करण वाह लाजवाब, आउटस्टँडिंग दर्जेदार फटका मैदानाच्या हातनं पेशकश करतोय. षटकार मारला आणि फेकून दिला प्रांगणाबाहेर. अगदी लाजवाब स्ट्रोक तो करणच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते तब्बल 59 59 या आकड्यावर. नवा खेळाडू आहे, मात्र नव्या जोशाचा, नव्या दमाचा हा विध्वंसक बॅटर आज श्री गणेश केळीचा पाडा या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याकरता अगदी चांगली फलंदाजी करतोय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता. एक सिंगल करता खेळलेत आणि डायरेक्ट हिट लागली आहे, विकेट आली आहे. खेळाडू बाद. प्रतीक जाधव इथे कोंडलेगावचे उपस्थित झालेत. प्रतीक आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बाद होण्यापूर्वी मात्र चांगली फलंदाजी ती आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. धावसंख्या 59 आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये या टीमचा तारणहार ही भूमिका ज्यानं प्रत्येक वेळी बजावली आहे तो रितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र रितेशचा हा बॉल उंच हवेतनं सरळ सीमारेषा पार, दर्जेदार फटका इथे आलाय. षटकार च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 65 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सिद्धेश्वर कोंडलेच्या विरोधात केळीचा पाडा या टीमनं अगदी आक्रमकता भूमिका बजावली आहे आणि एक दर्जेदार टोटल ती धावफलकावर उभी केली आहे.
शेवटचा बॉल परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू, क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि रितेशला तिथे क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतवलं. 65 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजया करता 66 या धावसंख्येचं लक्ष आहे. कशा पद्धतीने 66 धावा दाफलकावर जोडल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण आमचे सहकारी मित्र प्रमोद शेळगे यांच्या मुखातनं जरूर ऐकणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया टॉस करण्याकरता नेक्स्ट मॅच. एका बाजूने टीम शशिकांत स्मृती सरसोळ आणि त्यांच्या विरोधात टीम अभिजात ऐनशेत. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. अभिजात क्रीडा मंडळ ऐनशेत आणि सरसोळ या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तुर्तास मी थांबतोय. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा जिल्हा प्रमुख चषक 2026. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा गातेच गावाचा. थँक्यू व्हेरी मच. आपण आवाज ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अक्षयजी पांडव आमचे जुने आणि जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ वाडा, वाड्याचा अभिमान. आपलं मनपूर्वक धन्यवाद. अगदी आपण पाहत आहे जिल्हा प्रमुख चषक 2026 माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब. झेल जो टिपला गेला, आपण पहिला कॅच घेण्याचा मान मिळवला आणि संदीपजी पाटील साहेब SP बिलोशी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक सुंदर टी शर्ट देऊन सन्मानित या ठिकाणी करण्यात येत आहे. आज प्रेक्षकांची लयलूट झाली. फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर पडद्याच्या पाठीमागे झेल घ्या आणि प्रेक्षक वर्गांनो ही कमाई मात्र आपण पाहतायत. दररोज तुम्हाला प्रत्येक झेलसाठी 500 रुपये आणि एक ब्रँडेड टी शर्ट दिलं जाईल. फार कमी प्रमाणात आणि कमी विभागामध्ये अशा प्रकारचं प्राइस ठेवलं गेलंय आणि ते आज जर आपण पाहिलं तर गेले 4 दिवस 3 दिवस पहिला, आजचा 4था दिवस. अजून तुम्हाला पाहायला मिळेल 2 दिवस. म्हणजेच म्हणतात ना, अ स्ट्राईक वाईल आयरन इज हॉट. जोपर्यंत तवा तापलाय तोपर्यंत पोळी भाजून घ्या असं म्हटलं झालं आणि आलेल्या संधीचा लाभ घ्या. आजच्या दिवसात रेकॉर्ड ब्रेक 12 कॅच, म्हणजे जवळजवळ SP साहेब यांच्या ATM मधून 6000 रुपये आतापर्यंत देण्यात आलेत. एकंदरीत आपण पाहिलं तर पैशांपेक्षा जास्तीत जास्त माणुसकी जपलेली आहे ते SP साहेबांनी आणि त्यामुळे क्रिकेटवरचं नितांत प्रेम पाहायला मिळतं. अक्षयजी यांना मी विनंती करेन की आपण टॉस सामन्याला होते सुरुवात आणि टार्गेट सेट केले गेले. यावेळेला आपण पाहत आहेत 66 धावांचं टार्गेट सेट केले गेले. टॉस यावेळेला केला जातोय व्यासपीठावर. धनीजी साने साहेब या स्पर्धेचे आदर्श आयोजक. अप्रतिम. पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल, बाउन्स मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला डबल माइंड मध्ये गेले फलंदाज मिस्टर नंदन. बॅक टू द पॅव्हिलियन. स्वस्तात विकेट जात असताना पाहायला मिळते. पहिला वैला धक्का बसतोय कोंडले या टीमला. सरसोळ टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारले. काय बॉल डिलिव्हर्ड केला होता यावेळेला जयदीपने.
नंदन आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना नंदन एक चांगला खेळाडू, परंतु आज कागदोपत्री तो स्ट्रॉंग राहू शकला, मैदानाच्या आतमध्ये काही स्ट्रॉंग बॅटिंग करू शकला नाही. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण आपण पाहतायत वाड्यामध्ये तर आहेच, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा घराघरामध्ये पाहायला मिळते. आणि जो तो प्रेक्षक येईल तर याच स्पर्धेचा जास्तीत जास्त जो गवगवा करताना पाहायला मिळेल. कारण बिलोशीच्या मैदानात सुद्धा नाईट स्पर्धेमध्ये सातत्याने संदीपजी पाटील यांच्याकडून पारितोषिक लावलं जातं. त्या स्पर्धेची सुद्धा आतुरतेने आता प्रेक्षक वर्ग वाट पाहतील. ती स्पर्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 2 मार्च ते 9 मार्च या टेनिस बॉल क्रिकेटचा भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम ऑन साईडला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. व्हाट कॅच, क्या बात आहे, अनबिलिव्हेबल. अशक्य ते शक्य कसं करून दाखवायचं हा झेल टिपणारा फिल्डर सागर फराडला आपण पाहतायत. मॅग्निफिसंट कॅच. न भूत न भविष्यती याची देही याची डोळा. हा झेल पहा सागर फराडचा, अगदी नेत्रदीपक. खरोखरच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. जवळजवळ तो वायडिश लॉंगॉनला होता. वायडिश लॉंगॉनवरून तो मिडॉनच्या दिशेने जात असताना 15 ते 17 पावलं त्याने एवढी रनिंग केली. आणि प्रसाद यांनी मात्र कॅमेऱ्यात कैद केलं असेल आणि कल्पेश गोतारणे मात्र कॅमेरामॅन सुद्धा म्हटले असतील, वाह काय झेल टिपलाय. अतिशय चांगला झेल टिपत असताना कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र सागरने पाठ केलेलं दिसतंय. क्लास क्लास यावेळेला झेल. हे टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट दाखवण्यासाठी मंच उभारलं गेलंय. अभि नाही तो कभी नाही. तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करायची आहे तर तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की मिळाल्यानंतर त्याचं संधीचं सोनं करा. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट आहे. पुन्हा एकदा सागर येत आहेत, परंतु आता या वेळेला चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्नाने यश काही मिळालं नाही. जणू काही उसेन बोल्ट धावतोय की काय त्या ट्रॅकवर, अशाच पद्धतीने दृश्य पाहायला मिळालं. चौकार, 4 रन. चांगलं सागर फराडचं कौतुक करावं लागेल. ऍथलेटिक दाखवलंय, जीवाची आकांक्षा त्यांनी करून दाखवले की मला आता संधी मिळाली, त्या संधीचं सोनं मला करायचंच आहे. 100% मला द्यायचे आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3ऱ्या बॉलवर. चौकार येतो, 4 रन. बॉलचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. 66 धावांचा पाठलाग करत असताना आता 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 60 रन अजून सुद्धा विजयासाठी. धावा हव्यात त्या 60. 66 धावांचा पाठलाग करताना दुपारच्या सत्रामध्ये सावली क्रिएशन या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. बॉल बरोबर डोळ्यासमोर आणि काय फटका खेळला होता. मनगडाचा चांगला वापर केला. अफाट टायमिंग आणि काय पॉवर जनरेट करत असताना अफलातून षटकार. 6 धावा. चांगली फटकेबाजी ज्या पद्धतीने आपण पाहिली होती. सुपर बॅटिंग रितेशच्या बॅटमधून 18 धावा आणि अमितने जी 25 धावांची वादळी खेळी केली आणि करणने ऐन वेळेला येऊन 4थ्या क्रमांकावर 18 धावांची धुव्वाधार खेळी केली. तशाच प्रकारची आता मात्र खेळी या वेळेला सजवेल का मिस्टर मितेश. जितेश एका साईडला, राकेशने षटका ठोकलाय. कोंडले टीमचा भरोशाचा फलंदाज सलामीवीर. चांगला बॉल होता. अचूक टप्प्यावर आता जयदीप कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. रितेश लगेच जात आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत जयदीपला की जयदीप तुझी लाईन अँड लेंथ आहे, तू डगमगू नको. एक षटकार आला तर काय झालं. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आपल्यामध्ये असायला हवी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12.
बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत आपण विचार केला तर 5 बॉलचा खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट हातामध्ये फिरते, या वेळेला झेल होण्याची दाट शक्यता. कमालीचा कॅच पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला अमितच्या माध्यमातून. फिल्डरांची साथ मिळते तर गोलंदाज भयभीत होणार नाहीत, आपल्या लाईन अँड लेंथला मेंटेन करतील. कारण जीवाची आकांक्षा करत गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळेला संघ सहकार्याने त्याला सुरेख साथ देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजाला सुद्धा टफ वर्क झालंय, कारण 6 बॉल त्याला व्हेरिएशनने फिरवावे लागतात, टाकावे लागतात. अशा वेळेला 1 ते 2 षटकार आल्यानंतर त्याला संघ सहकाऱ्यांच्या मात्र गोड शब्द त्याच्या कानावर पडतात. परंतु तसं करू नका. एखाद्या गोलंदाजाला जरी 20-25 धावा आल्या तर त्याला होप्स द्या, तो नेक्स्ट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा त्याचा हेतू असेल. परंतु त्याचे जर तुम्ही मॉरल डाऊन केले तर कदाचित तो पुन्हा एकदा उभारणार नाही. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये हे होतच राहणार आहे, कारण आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आहे. कधी उतार तर कधी चढ, चढ तर कधी उतार, मात्र हे करावंच लागेल. अप अँड डाऊन हे येतच राहणार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर 12. षटकार चौकार आलाय, परंतु जयदीपने हार मानलेली नाहीये. नेव्हर गिव्ह अप. नवीन फलंदाज पंकजला आपण पाहतायत. उजव्या हाताचा फलंदाज आता पार्टनरशिप बिल्ड होईल का? 66 धावांचा पाठलाग करत असताना लो फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, चांगले प्रयत्न केले होते परंतु खेळाडू कक्षेला सलामी देणारा हा खणखणीत षटकार. 6 पंकज आपल्या संघाला घेऊन जाते कोंडले संघाला 18 या धावसंख्येवर. चांगला फटका जितेशच्या बॅटमधून हा षटकार आला होता. क्षमस्व पंकज नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली होती. जितेश स्ट्राईक एंडला आला आणि जितेशच्या बॅटमधून क्लास दाखवला त्याने. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. अंपायर्स कॉल आहे की या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग, कमरेच्या वरती बॉल आहे का या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. सो त्या डिसिजन पेंडिंग यानंतर सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही टीम मातब्बर पाहायला मिळतील. सरसोळ आणि ऐंशेत या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला कडवी झुंज आणि कडवी लढत पाहायला मिळेल. स्वतः वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर मित्रांचा गोतावळा आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. इट्स अ नो बॉल. जितेशला मात्र यावेळेला जीवनदान मिळालंय. गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर करण मात्र यावेळेला आता रन्स खर्च करत असताना पाहायला मिळतोय. तर जिद्द आहे करणकडे, विकेट घेण्याची क्षमता आहे. परंतु पंकज सारखा फलंदाज आता प्रमोट केले त्याला 5व्या क्रमांकावर. आज नामी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. मात्र फ्रीडचा बॉल ज्या पद्धतीने होता त्या बॉलवर खेळू शकले नाही. जोखीम पत्करणार फटका खेळलाच नाही. मात्र बॉल फार वेगाने आला. जसं सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असते ना, आणि पावसाचं पाणी रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि जसं रबर बॉल स्किट होताना पाहायला मिळतो त्या पद्धतीने हा बॉल स्किट होताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन, 20 धावा झालेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल येऊ शकला नाही. बॅकअप पहा किती अप्रतिम पाहायला मिळतं. तेवढ्याच वेगाने
जर रॉकेट प्रमाणे फिके केली होती, परंतु चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. 1 रन मेल स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 21. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 45 रनची आवश्यकता आहे. एकवीस बॉल आणि 45 रन हे सामन्याचं समीकरण. कमबॅक करण करेल का? जितेश एक षटकाराच्या साह्याने चांगली बॅटिंग करतोय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटची एज आणि मस्तकाला जाऊन चेंडू आदळलाय. जितेश यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु कॅपचा वापर केल्यामुळे त्याला काही एवढं जाणवलं नसेल. कारण या अगोदर सुद्धा आपण पाहिलं प्रतीक ज्या खेळाडूला आमगावच्या थोडीशी दुखापत झाली, डोळ्यावर बॉल जाऊन डायरेक्ट आदळला. बऱ्याच खेळाडूंची अशी कारकीर्द आपण पाहिले की संपुष्टात आली बॉल लागल्यानंतर. कारण क्रिकेट खेळत असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ. कारण सर्वात यावेळेला मात्र थोडासा अडथळा निर्माण, पावलांमध्ये बिघाड. जितेश ऑलरेडी मात्र यावेळेला आपण पाहतायत एक चौकार एक षटकाराच्या साह्याने चांगली बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अगदी निसर्गरम्य असं वातावरण. या वातावरणाशी निगडीत असलेले सर्व वाडाकर आणि खेळाडू ऑन साईडला फोर्स केले या बॉलला. 1 रन तर मेल. वाईडिश लॉंगांचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला उत्तम दर्जाचा थ्रो. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 43 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. षटकार आला, नो बॉल आला, परंतु करणने यावेळेला हार मांडलेली नाहीये. जे झालं गेलं ते विसरून मी मात्र येणाऱ्या बॉलमध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करेन हे त्याने दर्शवून दिले आतापर्यंत. यावेळेला ऑन साईडला ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये. जितेशच्या बॅटमधून आक्रमकतेचा फटका. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, षटकारात परावर्तित केलं. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले या टीमची तब्बल 29 या धावसंख्येवर 29. त्या ठिकाणी विशालजी ठाकरे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. धनेजी साने साहेब यांच्या विनंतीस मान देऊन व्यासपीठावर उपस्थित झालेत. जय ठाकरे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी इतर उत्तेजनात जी बक्षिसे असतात ना, ते मात्र त्यांच्याकडून सौजन्य केलेत. मी जय ठाकरे साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. श्री साई कलेक्शनचे जे ओनर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, जय ठाकरे. रिअल अकॅडमी संचालक म्हणून विशालजी ठाकरे साहेब यांना मी विनंती करेन. प्लेअर ऑफ द डे रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. विशालजी ठाकरे साहेब आज इन ॲक्शन पाहायला मिळतील, ज्यांची स्पर्धा पार पाडली. चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 29 झाले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. जयदीपला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय. जयदीप एक अटॅकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रिअल अकॅडमी सध्या नाव चर्चेत आहे. विशालजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं वेलकम. चांगला फटका आहे, फ्लिक केलंय, समोर खेळलेत, अगदी मात्र चेंडू निघून जाईल. यस, चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग. तर अंपायर रेफर केले गेले. अंपायर कॉल आहे. सध्या डिसिजन पेंडिंग सावली क्रिएशनच्या आपण या चॅनेलवर आपण पाहत आहेत यूट्यूबच्या द्वारे. तर सेव्ह आहे धावा. असं वाटलं होतं एका क्षणाला मात्र अमित बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे का, परंतु आतमध्ये आहे आणि त्यामुळे इथून आपण पाहतायत की चौकार नाही आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवत असताना पाहायला मिळतो अमित. मॅग्निफिसंट फिल्डिंग, एफर्टलेस पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा झाले, 31.
या वेळेला मात्र फटका फसतोय, फिल्डर त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट होतील का? यस, डेफिनेटली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. या स्वतः गोलंदाज डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जात आहेत आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 33 धावा विजयासाठी अजून सुद्धा 33 रनची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ झालाय. 33 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहता शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026 ही शानदार आणि अप्रतिम आयोजन. शिस्त या स्पर्धेची अप्रतिम पाहायला मिळते. टाइम मॅनेजमेंट आणि फायदा हा शब्द आदरणीय धनेजी साने यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. त्यामुळे एक राजासारखं मन आणि मनासारखा राजा धनेजी साने साहेबांना मानाचा मुजरा. या बोला बॅटची एज कॅच ड्रॉफ्ट, परंतु दैव देतेनी कर्म नेते. फलंदाज बाद होताना पंकज बॅक टू द डगआउट. ही विकेट महत्वाची होती. इथून कदाचित मोमेंट शिफ्ट होऊ शकते, कारण गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं जसं आमगाव या टीमच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत. हा सामना सुद्धा पाहायला मिळेल का? इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. या विशालजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करूया. रिअल अकॅडमीचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि एक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. या रोशनजी यांच्या शुभ हस्ते आपण माईची उपदार आणि भगवी शॉल, त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू व्हेरी मच विशालजी ठाकरे साहेब. आपण असणं असताना व्हावं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 33 धावा. त्याचप्रमाणे आदरणीय विशालजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. रोशनजी यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करीत आहोत. चांगला बॉल होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. एक नंतर मेल फंबल झाले. त्या ठिकाणी मिसफिल्डचा फायदा. ढोंडो रे साजना अशा पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 35. 35 धावा विजयासाठी आता एक्झॅक्टली 31 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 31 रन हे सामन्याचं समीकरण आहे. अप्रतिम चांगल्या पद्धतीने हा बॉल ह्या वेळेला पिच केला होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय ऋषभ. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 30 रन. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स लेवल असायला हवा, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा, ज्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खूप चांगला मनगडाचा पुन्हा एकदा वापर केलाय. समोर खेळलेत. ऑन ड्राईव्ह करत असताना फिल्डर पुढे सरसावले. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर समाधान. 37 रन. कुमार अर्णव तुषार ठाकरे जे 80चे अनमोल रत्न पाहायला मिळतात. उद्याचं भवितव्य. मूर्ती लहान कीर्ती महान. आज त्यांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो. तू उंच भरारी घेवो. सुख समृद्धी आरोग्य नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि धनेजी साने साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचं एक सुंदर स्वागत या ठिकाणी केले गेले. त्याला ऊर्जा दिले आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद असेल. ओवी एंटरप्राइजेसचे योगेशजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मॅच नंतर मात्र येतील ते. लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी जे 4 गिफ्ट हॅम्पर ठेवण्यात आलेत आणि ते ओवी एंटरप्राइजेस योगेशजी पाटील साहेब यांच्या वतीने ते सौजन्य केले. अन्वी 11 मुसारणेचे आपण पाहतायत ओनर आहेत राजेशजी सातवी साहेब यांच्याकडून प्रेक्षकांसाठी स्पेशल
क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी शेवटच्या दिवसात LED जी आपल्याला पाहायला मिळेल लकी ड्रॉच्या माध्यमातून. तो कोणता प्रेक्षक वर्ग लकी ठरेल म्हणजेच प्रेक्षकांसाठी खूप उत्सुकतेची आणि एक्साइटमेंट असणार आहे. ते 12 फेब्रुवारीचा दिवस लिहून घ्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 37 झालेत. आता 29 रनची आवश्यकता आहे ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले या टीमला. लवकरात लवकर नंदन बाद झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था SMS देण्यासाठी क्रॉस बॅटचा वापर केला होता, परंतु खूपच बाहेर असल्या कारणानं पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. संघाची धावसंख्या 38. 38 धावा विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 28 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 28 रन. कल्पेजी गोतारणे स्वतः प्रोप्रायटर सावली क्रिएशनचे सर बॅटचा वापर केलाय. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका आहे. फार वेगाने फिल्डर आलेत. 2 फिल्डरला बीट केलं आणि समालोचन कक्षेला आमच्या स्कोररला यावेळेला सलामी देणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. बेचाळीस या धावसंख्येवर 42 रन. चांगला सेफ आणि स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला पिकअप शॉट पुल केलंय आणि सरळ बॉलला गुल केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी, परंतु काही झेल घेऊ शकले नाहीत प्रेक्षक. पहा ही संधी वारंवार तुम्हाला येईल, परंतु जेव्हा संधी येईल त्या संधीचं सोनं करा. षटकार आलाय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48. म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. यावेळेला आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉल 1 रन मेल. संघाची धावसंख्या 49. सहयोगजी किनी एजे चॅलेंजर्स ट्रॉफी हमरापूर चे जे प्रोप्रायटर आणि दिनेशजी जगदीश पाटील अर्थातच टिवरीवरून सध्या गोव्याला ते मात्र आपण पाहत आहेत आणि दररोज मात्र धनेशजी साने यांच्याशी संपर्क ते करत असतात आणि सांगतात कसं चाललंय धनेश भाऊ. आणि मात्र हेच मित्र परिवाराने मात्र आतापर्यंत हृदयात स्थान दिलंय आणि सध्या गोव्यावरून ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. आणि 6 वर्ष यंदाचं पाहायला मिळतं आणि संपूर्ण मित्र परिवाराचा हा सपोर्ट असतो. यावेळेला आपण पाहतायत बॅटची एज शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. तो सुद्धा कोणत्या फलंदाजाचा झेल सोडलाय तर जो आता सेट फलंदाज आहे मिस्टर जितेश. 1 रन मेल. 50 धावा. 16 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 16. जिल्हा प्रमुख चषक 2026 6वं वर्ष या स्पर्धेचं, परंतु मित्र परिवारांचा जो सपोर्ट मिळालाय, पाठिंबा मिळालाय अप्रतिम पाहायला मिळतो. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज थोडासा त्रस्त झालाय. दबावाखाली गोलंदाजी करताना आता सध्या पाहायला मिळतोय, परंतु या दबावाला मी जुमानणार नाही असं म्हणत आता गोलंदाजी साहिल कमबॅक करेल का या बॉलवर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न तोच मी उल्लेख केला होता. मी या दबावाला जुमानणार नाही, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. झेल सुटले जात आहेत. अशाच प्रकारचे झेल रॉकी ग्रुप चषकामध्ये तब्बल जर यंदाच्या हंगामामध्ये मी पाहिलेत या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये ती रॉकी ग्रुप चषक अप्रतिम ब्रँडेड स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 55 ते 56 झेल सुटले होते. हा एक विक्रमी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि प्रेक्षकांनी मात्र जास्त झेल टिपलेत, खेळाडूंनी कमी झेल टिपलेत. हा एक रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवसात जवळजवळ 12 झेल टिपलेत आणि 23 ते 24 झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटलेत. हा एक रेकॉर्ड पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 53 धावा. 53 रन. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13.
6 बॉल 13 रन. घेऊया एक छोटस संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची सन्मानाची स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2026. सहा बॉल आणि 13 रन. विजयासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत अमितला आणलंय. सहा बॉल 13 रन. पहिलाच बॉल ह्या वेळेला अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. वाईड यॉर्करचा वापर करत असताना अमितला आपण पाहतायत. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत हो मी चांगला गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर डॉट आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढताना पाहायला मिळतो. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा अमित पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर. बरोबर गुडलेन स्पॉट वरून बॉल थोडासा खाली ठेवला होता. सबमरिंग डिलिव्हरी. क्या बात आहे अमित, चांगले बॉल आतापर्यंत हाताळले. 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रनची आवश्यकता आहे. 66 धावांचा पाठलाग करताना 80 गावातील अनमोल रत्न समीरजी ठाकरे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या आता 3 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. पहा अमितच्या चेहऱ्यावर एकंदरीत आपण पाहिलं तर चतुरस्त्र वाणी गोलंदाजी करण्याचा जो निर्धार आपल्याला पाहायला मिळतो. तीन बॉल 12. एका साईडला पंकजला सुद्धा जीवनदान मिळालंय. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमित पुढे सरसावतायत आणि अमितने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. मात्र 6 बॉल 13 रन दिसायला छोट्या वाटतात, परंतु इथे आता अंगलट येताना सामना पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले अमितने, सुंदर गोलंदाजीचं पृत्त करून जखडवून ठेवलंय. फलंदाज बाद. 2 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. दोन बॉल 12. भरपूर 18 नंबरच्या जर्सी आहेत, म्हणजेच विराट कोहलीचे बिग फॅन असावेत. हे सातत्याने पाहायला मिळतं. विराट कोहली सातत्याचं दुसरं नाव. ऑन साईडला खोलवर बॉल जास्तीत जास्त मात्र यावेळेला पिच केलेत. पुन्हा एकदा फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन. आता रितेश राऊतच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी. रितेश राऊत स्वतः 45 नंबरची जर्सी म्हणजेच रोहित शर्मा रोको मिशन जास्त आहे या टीम मध्ये. केईचा पाडा या टीमच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. या बॉलला आपण पाहिलं तर ऑन साईडला जरूर खेळून काढलाय, परंतु इथे चौकार आलाय. आता ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत चांगल्या फटक्याला एक्झिक्यूट केलं गेलं आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल थोडासा खाली राहिला असं म्हणतायत, परंतु इथून आपण पाहिलं तर यस बॅटरने सांगितलंय आम्हाला DRS हवाय. या डिपमध्ये बॉल होता की कमरेच्या वर होता हे पाहिलं जाईल थर्ड अंपायर नितेशजी मिसाळ यांच्या माध्यमातून. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत आपण पाहिली तर JP पंच पॅनल म्हणून जयेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली. मात्र हे पंचांनी आता पुढे जाण्याचा विचार केलाय की नाही, इथे थांबून चालायचं नाही. आपल्याला सुद्धा काहीतरी कला आहे तर त्या कलेचा आपण काहीतरी वापर केला पाहिजे.
जयजी पाटील यांनी जसं वाडा क्रिकेटला मात्र आता खूप चांगले सुगीचे दिवस आणलेत, 5 षटकांचे आयोजकांची मेहनत असते, परंतु जयजी पाटील यांची विचारसरणी जी आहे ते अफलातून पाहायला मिळते. जसं पुढे वाडा क्रिकेट आता पुढे चाललंय तसंच ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून ग्रामीण पंचांना सुद्धा मात्र ते प्राधान्य देत आहेत. ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन पेंडिंग होतं, वेट करत होते आणि तो डीपमध्ये बॉल आला होता आणि त्यामुळे आपण पाहतायत त्या पंचांनी बरोबर ओळखलं होतं. जे स्ट्रायकर पंच आपल्याला पाहायला मिळाले राज दळवी, त्या ठिकाणी लगेच त्यांनी सांगितलं होतं की बॉल बरोबर मात्र कमरेच्या खाली होता. चांगले प्रयत्न केले जितेश यांनी, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. कॉंग्रॅच्युलेशन केईचा पाडा टीम अँड हार्ड लक ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले टीम. आपण आलात, वेळेत हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने धनेजी साने साहेब यांच्या वतीने आपल्याला क्रिकेटमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा या हंगामासाठी आणि धन्यवाद. ज्या टीमच्या ऑफिशियली एंट्री फीज ज्या आहेत त्या कृपया करून ऑफिशियल त्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा.